विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर संदीप भामरे, इतिहास विभाग KTHM महाविद्यालय नाशिक. सर्वप्रथम या नूतन अभ्यासक्रमान्वये म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणानुसार ज्या पद्धतीने विविध अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या सर्व विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेले आहे, त्यातीलच हा एक अभ्यासक्रम म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतीय ज्ञान प्रणाली या संदर्भातील सिलेबसची ओळख आधी आपण करून घेणार आहोत. सिलेबसची ओळख या अर्थाने आपण करून घेणार आहोत की कुठल्याही संदर्भात एखादी अज्ञात गोष्ट ज्ञात करण्यासाठी मूलतः प्राथमिक स्वरूपाची ओळख जी काही आहे ती आवश्यक असते. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण एखाद्या अज्ञात ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी अज्ञात ठिकाणी पाहुणा म्हणून गेल्यानंतर आपण दरवाजा उघडल्यानंतर ज्यावेळेस उंबरठ्यावर उभे राहतो त्यावेळेस आपण आपली ओळख समोरच्याला नसते, त्यावेळेस आपण त्या उंबरठ्यावर अल्पशी ओळख करून देतो आणि ती ओळख झाल्यानंतर जेव्हा घरामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर डिटेल्स जे काही आहे त्यावेळेस मग आपण सगळी इत्थंभूत माहिती आणि असणाऱ्या पर्पज संदर्भात आपण विवेचन करतो. त्याचप्रमाणे कुठल्याही सिलेबस संदर्भात जी ओळख आहे, जी पायाभूत ओळख आहे ती होणं अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने इंट्रोडक्शन टू सिलेबस या अर्थाने आपण आज या निमित्ताने या लेक्चरच्या विषयाचा मूळ गाभा आहे. तर भारतीय ज्ञान शिक्षण प्रणाली इंडियन नॉलेज सिस्टीम या संदर्भातील अभ्यासक्रमाची जी काही उद्दिष्टे आहे ते उद्दिष्टे जाणून घेणे हे क्रमप्राप्त ठरते. त्यामध्ये सर्वप्रथम अंडरस्टँड द नेचर ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचे स्वरूप जे आहे ते स्वरूप समजावून घेणे. आता मुळातच ज्ञान ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आपण या सिलेबसच्या पहिल्या युनिटमध्ये सविस्तररित्या जाणून घेणारच आहोत. तर म्हणजे मुळातच की कुठलीही इन्फॉर्मेशन म्हणजे नॉलेज नाही आणि त्या संदर्भात म्हणजे नॉलेज ही जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आणि त्या संदर्भातील जे काही विस्तारित स्वरूपाचे स्वरूप आहे ते आपण पहिल्या युनिटमध्ये जाणून घेणारच आहोत. तर सर्वप्रथमचे उद्दिष्ट म्हणजे ज्ञानाचे स्वरूप समजावून घेणे. त्यानंतरचे दुसरे उद्दिष्ट म्हणजे भारतीय उपखंडातील वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची जी काही उत्क्रांती आहे ती उत्क्रांती समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. टू अंडरस्टँड द इव्हॉल्युशन ऑफ द सायंटिफिक ॲप्रोच इन द इंडियन सब कंटेंट. आता याच्यामध्ये भारतीय उपखंडासंदर्भात आपल्याला मूलतः विचार करायचे आहे की यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे भारतीय उपखंडातील तो कशा पद्धतीने त्याचा जो काही उत्क्रांतिमय भाग आहे तो कसा डेव्हलप झाला याचा विचार आपण करणार आहोत. क्रांती आणि उत्क्रांती यामध्ये मोठा फरक आहे. उत्क्रांती म्हणजे जो बदल असा दीर्घकाळ स्वरूपामध्ये चालत असतो त्याला उत्क्रांती असं म्हटलं जातं आणि म्हणून हा दीर्घकालीन स्वरूपाचा असा विषय आहे आणि म्हणून भारतीय उपखंडातील वैज्ञानिक जो दृष्टिकोन आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर भारतात आधुनिकता विकसित होण्यापूर्वी विविध लोकांच्या ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये केलेल्या योगदानाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास जाणून घेणे हे देखील एक महत्त्वाचे उद्दिष्ट या ठिकाणी आहे. आणि म्हणून की तिसरे उद्दिष्ट जे काय आहे टू स्टडी contribution made by different people to the various branches of knowledge before modernity evolved in India. या संदर्भातील हा पार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. हे मुख्यतः 3 जे काही उद्दिष्टे आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यानंतर कुठल्याही सिलेबसच्या संदर्भातील जे काही आउटकम आहे म्हणजे अभ्यासक्रमाचा जो परिणाम आहे तो देखील या ठिकाणी मूलभूत स्वरूपाचा ठरतो. म्हणजे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांमध्ये काय इम्पॅक्ट जे आहे ते जाणून घेता येतील या संदर्भातील विचार देखील महत्त्वाचा आहे. म्हणून अभ्यासक्रमाचे जे काही परिणाम आहेत आउटकम आहे ते देखील जाणून घेणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे की यामध्ये सर्वप्रथम प्राचीन बौद्धिक ज्ञान परंपरेची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आमच्या विद्यार्थ्यांना समजेल.
म्हणजे मुळातच प्राचीन काळापासून बौद्धिक ज्ञान जे काही आहे, ती बौद्धिक ज्ञानाची परंपरा जी आहे, ती परंपरा या ठिकाणी ज्ञात होईल. दुसरा महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी असा आहे की प्राचीन काळापासून विज्ञानातील जी विकासाची ओळख आहे, ती ओळख देखील करून म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना या निमित्ताने होईल. आणि त्यानंतर मानवी विकासाची जी काही माहिती आहे, ती देखील समजेल. म्हणजे हा सिलेबस पूर्ण केल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जो काही परिणाम या संदर्भातील दिसून येईल, जे अभ्यासक्रमाचे आउटकम ज्याला आपण म्हटले आहे, त्यामध्ये हे 3 महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर वळूया आपण या सिलेबसच्या क्रमशः ओळख संदर्भात. पहिल्या युनिटमध्ये आपण जाणून घेणार आहोत इंट्रोडक्शन टू इंडियन नॉलेज सिस्टीम. आता म्हणजेच भारतीय ज्ञान प्रणालीचा परिचय. आपल्याला मुळातच पहिल्या या युनिटमध्ये भारतीय ज्ञानाची जी प्रणाली आहे ती समजून घ्यायची आहे. मगाशी 10 मिनिटापूर्वी उल्लेखित केल्याप्रमाणे की ज्ञान ही जी काही कन्सेप्ट आहे ती विस्तारित स्वरूपाची आहे आणि म्हणून या संकल्पनेची ओळख देखील जी विस्तारित स्वरूपाची आहे आणि म्हणून या संकल्पनेची ओळख देखील जी काही आहे ती विस्तारित स्वरूपाची आहे आणि म्हणून या संकल्पनेची ओळख देखील जी काही आहे ती विस्तारित स्वरूपाची आहे आणि म्हणून या संकल्पनेची ओळख देखील जी काही आहे ती विस्तारित स्वरूपाची आहे आणि म्हणून या संकल्पनेची ओळख देखील जी काही आहे ती विस्तारित स्वरूपाची आहे आणि म्हणून या संकल्पनेची ओळख देखील जी काही आहे ती विस्तारित स्वरूपाची आहे आणि म्हणून या संकल्पनेची ओळख देखील विस्तारित स्वरूपाची आहे आणि म्हणून या संकल्पनेची ओळख देखील विस्तारित स्वरूपाची आहे आणि म्हणून या संकल्पनेची ओळख देखील विस्तारित स्वरूपाची आहे आणि म्हणून या संकल्पनेची ओळख देखील विस्तारित स्वरूपाची आहे. 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 विस्तारित स्वरूपाचे 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 आहे.